कृषी विद्यापीठ धारावाड कर्नाटक येथील कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे माजी कुलगुरू व ज्येष्ठ वनस्पती रोगशास्त्र स्वर्गीय डॉक्टर आर के हेगडे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या 20व्या डॉक्टर आर के हेगडे स्मृती व्याख्यानमालेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे माजी विस्तार शिक्षण संचालक व ज्येष्ठ वनस्पती रोगशास्त्र डॉक्टर राजेंद्र एम गाडे यांनी प्रतिष्ठेचे स्मृती व्याख्यान दिले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठ धारवाडचे कुलगुरू डॉक्टर मंजुनाथ एम व्ही होते। कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम विद्यापीठ गीत व प्रार्थनेने झाली। प्रास्ताविक व स्वागत कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा कॅम्पस प्रमुख डॉक्टर श्रीपाद एच कुलकर्णी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर गाडे यांच्या कृषी शिक्षक, संशोधन, विस्तार शिक्षण आणि वनस्पती रोगशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा परिचय डॉक्टर एस आल हर्लापूल विभाग प्रमुख यांनी करून दिलाय। कार्यक्रमात स्वर्गीय डॉक्टर आर के हेगडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या कार्याचा परिचय डॉक्टर गुरुदत्त हेगडे यांनी करून दिलाय। त्यानंतर स्वर्गीय डॉक्टर हेगडे यांच्या कन्या श्रीमती आशा भट, इंडियन फायटोलॉजिस्ट सोसायटी दक्षिण विभागचे विभागीय सदस्य मल्लिकार्जुन केंगनाड तसेच असोसिएशन ऑफ प्लॉट पॅथॉलॉजिस्ट सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष व USA धारावाडचे माजी विद्यार्थी डॉक्टर BT राऊत यांनी स्वर्गीय हेगडे यांच्या कार्याच्या आठवणीचा उजाळा देत त्यांच्या वैज्ञानिक योगदान, दूरदृष्टी आणि नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। संत्रा उद्योगासमोर मोठे आव्हान, कृषी बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि अचूक रोग व्यवस्थापनाचा समन्वयित वापर या विषयावर आपल्या व्याख्यानात डॉक्टर गाडे यांनी फायटोस्थोरा रोगाचे जीवनशास्त्र, प्रसार, आर्थिक परिणाम आणि आधुनिक निदान तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी PCR, QPCR, लॅम्प यांसारख्या अत्याधुनिक अविष्ण तंत्रज्ञानाच्या रोगाचे जलद व अचूक निदान, प्रतिकारक्षम रूट स्टॉकचा वापर, जैविक नियंत्रण, अचूक सिंचन व्यवस्थापन, बागेची स्वच्छता, शास्त्रीय बुरशीनाशकांचा वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, ड्रोन, डिजिटल कृषी व हवामानातील पूर्वसूचना प्रणाली यांच्या सहाय्याने फायटोस्थोरा रोगाचे प्रभावी व्यवस्थापन कसे करता येईल याचे सखोल विवेचन केले। भविष्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक रोग व्यवस्थापन यांचा समन्वय शाश्वत संत्रा उत्पादनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय डॉक्टर आर के हेगडे यांच्या पत्नी रमणी हेगडे तथा त्यांची कन्या यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी ते ऑस्ट्रेलियावरून येऊन त्यांनी सहभाग दर्शविला। इतकेच नव्हे तर त्यांनी वनस्पती रोगशास्त्र विभागातील शैक्षणिक उपक्रमांचा प्रोत्साहन देण्यासाठी ₹1 लाखांची देणगी सुद्धा जाहीर केली आहे। तसेच डॉक्टर BT राऊत यांनी या प्रतिष्ठान स्मृती व्याख्यानमालेच्या सातत्यासाठी आर्थिक सहकार्याची घोषणा केली आहे। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर राजेंद्र एम गाडे यांनी नुकतीच जगातील 3ऱ्या क्रमांकाची वनस्पती रोगशास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य वैज्ञानिक संस्था इंडियन फायटोलॉजिस्ट सोसायटी नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। हा बहुमान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यासाठीही अत्यंत गौरवास्पद आहे। डॉक्टर गाडे यांनी या विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी अधिष्ठाता, विस्तार शिक्षण संचालक अशा विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्य करून कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार सेवेत उल्लेखनीय योगदान दिले आहे। त्यांच्या या निवडीमुळे PDKV अकोल्याच्या सिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। या कार्यक्रमास कृषी विश्वविद्यालय कर्नाटक, रायचूर, बंगलोर तसेच माजी कुलगुरू तथा प्राध्यापक, धारवाड विश्वविद्यालयाचे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, कर्नाटक शासनाचे अधिकारी तसेच देशभरातील वनस्पती रोगशास्त्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणानंतर कुलगुरू डॉक्टर मंजुनाथ एम व्ही यांनी अध्यक्षीय समारोप केलाय। डॉक्टर SAL राव यांनी आभार प्रदर्शन केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।